तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्याकडून जी सरळ सेवा भरती निघालेली होती आणि यामध्ये जर तुम्ही अर्ज भरलेला असेल तर आता या भरतीचे परीक्षा वेळापत्रक इथं जाहीर झालेले आहे। तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। तर इथं बघू शकता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत खालील जी नमूद पदे आहे त्यांच्यासाठी इथं भरतीची जाहिरात निघालेली होती 29/12/2023 रोजी। आणि यासाठी जी उमेदवारांनी अर्ज आहेत तर ते इथं ऑनलाईन पद्धतीने भरले होते 16/8/2024 पर्यंत। तर आता या भरतीचे संगणक प्रणालीवर आधारित परीक्षेचे जे वेळापत्रक आहे तर ते इथं प्रसिद्ध झालेले आहे। तर इथं बघू शकता, इथं पदाचे नाव दिलेले आहे, त्यानंतर इथं परीक्षेचा दिनांक दिलेला आहे। तर 1 नंबरचे जे पद आहे ते आहे कनिष्ठ सहाय्यक लेखा। तर या पदांची जी परीक्षा आहे तर ती इथं 16, 17 व 18 ऑक्टोबरला इथं होणार आहे। त्यानंतरचे पद आहे पदवीधर शिकाऊ अभियंता स्थापत्य। तर या पदांसाठी 21 ऑक्टोबर 2024ला तुमची इथं परीक्षा होणार आहे। त्यानंतर पदवीधारक शिकाऊ अभियंता स्थापत्य या पदासाठी 22 ऑक्टोबरला इथं होणार आहे तुमची परीक्षा। त्यानंतरचे पद आहे पदवीधारक शिकाऊ अभियंता वितरण। तर यांची परीक्षा 23 ऑक्टोबरला इथं होणार आहे। त्यानंतरचे पद आहे पदवीधर शिकाऊ अभियंता वितरण, यांची परीक्षा इथं 24 ऑक्टोबरला होणार आहे। तर संगणक प्रणालीवर आधारित परीक्षांची कार्यपद्धत तसेच परीक्षेचे ठिकाण तसेच प्रवेशपत्र म्हणजे हॉल तिकीट तर इत्यादी परीक्षेपूर्वी तुम्हाला इथं स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। आणि त्यासाठी उमेदवारांनी वेळोवेळी कंपनीच्या संकेतस्थळावर इथं भेट द्यायची आहे। त्यानंतर विद्युत सहाय्यक या पदांसाठी जे वेळापत्रक आहे परीक्षेचे तर ते इथं स्वतंत्रपणे प्रसिद्ध केले जाणार आहे। आणि या भरतीची जाहिरात तसेच त्या अनुषंगाने प्रसिद्ध केलेल्या शुद्धीपत्रकातील अटी व शर्तींमध्ये इथं कोणताही बदल होणार नाही। तर हे संपूर्ण वेळापत्रक तुम्ही इथं बघून घ्यायचे आहे। या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता। तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।